तर मंडळी राम राम, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेधडक कट्ट्यामध्ये. तर मित्रांनो, आज आला बघा शेतात मी आणि माझी बायको. तर आम्ही दोघांना आलतो कारण आज जरा हातधुंडे मारायचे होते शेंगाला आपल्या. तर शेंगाला थोडं तुम्ही पाहू शकता, पहिल्या सुरू पाहायला अर्धे हातधुंडे मी मारला एकल्यानंच. आता हो का, हे राहू दे बाई, राहू दे, तू मारल्यावर लय झालं. तर पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हातधुंडे हो का अर्धा रान झालेलं आहे, अर्ध्याच्या वरी थोडं वटाण्याच्या साईडचं राहिलेलं आहे. आणि तिकडलं मी थोडं करणार आहे. म्हणलं पुन्हा दिवस मावळण्याच्या अगोदर व्हिडिओ बनवून घेऊ, कारण पुन्हा क्लिअरिटी येत नाही. त्याच्यामुळं म्हणलं तुम्ही पाहू शकता हातधुंड मारलेला किती म्हणजे असं मस्त दिसलं आहे रान. तिकडे बघा जराच मारा नाही त्याच्या पलीकडं. तर तुम्ही पाहू शकता, ए राहू दे की काय. तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदर असं बघा धुंड मारला, पाणी झाले शेंगाला, खात बी टाकला. आता अजून जरा मोठे झाले की मस्तपैकी फवारणी करतो, म्हणजे काम एकदम ओकेच होते. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाहू शकता शेतामध्ये आला, इथले जेवढे धुंड मारलो की मस्त आपल्या वटाण्याच्या शेंगा खाणार आहोत. थोड्या आम्ही वटाण्याच्या शेंगा खाऊन घराकडे घेऊन जायचं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपली छोटीशी आहे शेती, तिकडं स्प्रिंकलर चालू आहे पाण्याचं. तुम्ही पाहू शकता तिकडे ज्वारी आणि गहू आहेत खाल्ल्या साईडला, थोडी इथं आहेत थोडे हो. अशा पद्धतीने आपली असलेली छोटीशी शेती. आणि आज आलतो बघा, तर मी आज गेलतो लातूरला आल्यानंतर म्हणलं चला 2 वाजल्यात जावं जरा शेताकडे जाऊन येऊ म्हणलं. आल्यानंतर विचार केलो, हां येऊ लागले मग 10 काढचीला आधीच पातळ आले. मार अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता इकडं मस्त पिके हो का पाणी चालू आहे स्प्रिंकलर ह्या साईडला. आणि हो इकडे वटाणे शेंगा आहेत आपले भिजले आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो मस्त पिके हो का बघा धुंड मारल्याने फरकच जाणवते आहे का, लय महत्त्वाचं असतंय. तर मित्रांनो अशा पद्धतीनं चला आपला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला काय नाही सांगत चला मित्रांनो, शेतकरी ब्लॉग. कारण आता आपल्याला जायचं आहे घराकडं थोड्याच वेळामध्ये, राहिले थोडा थोडं मारून दिवस मळण्याच्या अगोदर आपण आपल्या घरला. तर चला मंडळी, भेटू पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. राम राम.